जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, नवीन दिवसामध्ये, या नवीन महिन्यामध्ये देवाने आमचा प्रवेश केलेला आहे. आज आम्ही बघत आहोत जागोजागी दुष्काळ, भूमिकंप, निसर्गातील वेगवेगळ्या घटना घडत आहे. परंतु देवाची कृपा, प्रभूची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावरती आहे. म्हणून देवाने ह्या नवीन महिन्यामध्ये आपला प्रवेश केलेला आहे. आज 1 एप्रिल 2025चा हा नवीन दिवस आहे. या नवीन दिवसामध्ये, या नवीन महिन्यामध्ये देवाने आपल्या जीवनामध्ये काही योजना केलेल्या आहेत, त्या आपण जाणून घेऊया आणि प्रार्थनेमध्ये राहूया. तर चला आपण प्रार्थना करू. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांचे या सकाळच्या समयी प्रभूच्या मन्नामध्ये, वचनाच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व घातक मरीपासून आणि प्रिय प्रभू येशू, अन्न, वस्त्र, निवारा आणि उत्तम आरोग्य तू ह्या मागील महिन्यामध्ये जसं दिलं तसंच तू ह्या नवीन महिन्यामध्ये देशील असा आमचा विश्वास आहे. होय प्रिय प्रभू येशू, या सकाळीच्या मन्नामध्ये प्रभू प्रत्येक दासीचं, प्रत्येक तुझ्या लोकांचं आम्ही स्वागत करीत आहोत. प्रभू, तू आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. देवा, तुझ्या वचनातून बोलत असताना तुझ्या पवित्र सामर्थ्याने तुम्हाला बोल. प्रिय प्रभूची सर्व वाईट गोष्टी, सर्व मनामधील सर्व वाईट गोष्टी, वाईट विचार, अपवित्रता आमच्या जीवनातून तू काढून टाक आणि तुझ्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या मन्नाच्या वचनातून प्रिय प्रभू येशू बोलत असताना तू मला तुझं पवित्र सामर्थ्य पुरव. तुझी पवित्रता माझ्या जीवनामध्ये उतरू दे. तुझं पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रत्येकाला या वचनाद्वारे तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे. अनेक लोकांना तू ह्या महिन्यामध्ये तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचं तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपण एक गीत गाऊया. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. देवबाप आपल्याला, आपल्या सर्वांना ह्या छोट्याशा गीताद्वारे आशीर्वादित करो. आणि खूप सुंदर असं गीत आहे. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे मनुजा. आणि ज्याचे वचन प्रिय आहे ते सुखी होतील सदा. आणि खरोखर ज्या ज्या लोकांनी देवाच्या वचनाचा अभ्यास केलेला आहे, वचन सेवन केलाय, त्या प्रत्येकाला देवाने आशीर्वादित केलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, आजच्या मन्नासाठी प्रेषितांचे कृत्याचा 8वा अध्याय 26व्या वचनापासून आपण पुढे पाहणार आहोत. या ठिकाणी देवाचा दास फिलिप आणि हबशी शंड यांच्यामध्ये जो काही संभाषण झालेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि ह्या संभाषणामध्ये देवाचा दास फिलिप याने जाऊन या हबशी शंडाला देवाचं वचन या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग 26वा वचन आम्हाला सांगतं, इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेस दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला आणि पहा, एक कुशी शंड, कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता.
तो परत जाताना आपल्या रथात बसून यशाया संदेष्ट्यांचा ग्रंथ वाचत होता, तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशाया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? बघा, या ठिकाणी देवाचा दास फिलिप हा त्या ठिकाणी बघा प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ. आता ह्या ठिकाणी प्रभूचा दूत ह्या ठिकाणी आलेला आहे, डायरेक्ट देवदूत आलेला आहे आणि त्या देवदूताने फिलिपाला सांगितले, उठ आणि जी वाट यरुशलेमकडे पासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जाती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला आणि पहा, एक कुशी षंड लोकांची राणी कांदकेईचा मोठा अधिकारी होता. बघा, हा जो व्यक्ती होता हा देवाच्या वचनाचा अभ्यास करत होता, यशाया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत होता आणि हा वाचत असताना त्याला त्या ठिकाणी ते वचन समजत नव्हतं. आणि बघा, तो वाचत असताना ज्या टायमाला तो त्या ठिकाणी रथात बसून वाचत होता त्याच टायमाला त्याच वेळेला देवाचा दास फिलिप याला दूताने दर्शन देऊन त्या ठिकाणी सांगितलं, उठ, जा तू त्या रस्त्यावरती. त्याचा रथ चाललेला होता आणि देवाचा आत्मा इतका फिलिप भरलेला होता की बघा, त्या रथाच्या माग धावत जाऊन त्या ठिकाणी गाठलेला आहे. आणि ह्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आम्हाला त्या देवाच्या सेवकाच्या जीवनामध्ये दिसतं की देवाच्या आज्ञा तो पाळत होता. देवाची आज्ञा तो काटेकोरपणे तंतोतंतपणे पाळत होता. ज्या वेळेस देवाच्या दूताने त्याला दर्शन दिलं त्याच वेळेस तो निघाला. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर देवाने एखादी गोष्ट सुचवली तर आम्ही ती वर्षानुवर्ष पाळत नाही, आम्ही पाळायला विलंब लावतो. परंतु या ठिकाणी देवाचा दास या फिलिपाने या ठिकाणी कोणताही विचार न करता लगेच तो त्या ठिकाणी निघालेला आहे. पहा, देवाच्या वचनाला त्यांनी महत्व दिलं, देवाच्या आज्ञेला त्यांनी महत्व दिलं आणि त्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो त्या ठिकाणी चालत आहे. तेव्हा 29 वचन, तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशाया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ येऊन बसाव्यास वर बोलवले. तो जो शास्त्रलेख वाचित होता तो असा, त्याला मेंढरासारखे वधाव्यासाठी नेले आणि जसे कोकरू कातरण्यांच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडीत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा षंडाने फिलिपाला म्हटले, मला कृपा करून सांगा, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वतःविषयी किंवा दुसरा कोणाविषयी? तेव्हा फिलिपाने बोलावयास आरंभ केला व ह्या शास्त्र लेखापासून सुरुवात करून येशू विषयी सुवार्ता त्याला सांगितली. सर्वात महत्वाची गोष्ट फिलिपाने त्या ठिकाणी सांगितली. सर्व शास्त्र भाग हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या विषय त्या ठिकाणी यशाया संदेशाच्या द्वारे ग्रंथामध्ये हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवला होता आणि ते वचनाची पूर्तता या ठिकाणी प्रभू येशूच्या आगमनानंतर त्या ठिकाणी झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रूसावरील मरण
आणि तिसऱ्या दिवशी उठणं ह्याविषयी सुवार्ता फिलिपाने त्या कुशी शंडाला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि मग वाटेने जात असताना ते पाणवठ्या जवळ आले तेव्हा शंड म्हणाला, पहा, हे पाणी मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे. तेव्हा त्यांनी रथ उभा कराव्यास सांगितले आणि फिलिप व शंड असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यातून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. पहा, आज आम्हाला लोकांच्या जीवनामध्ये एक गोष्टीची उन्नता दिसते. वचन ऐकतात, त्यांना वचन समजतं, पण वचनाचा स्वीकार आणि देवाचा स्वीकार त्या ठिकाणी ते करत नाही. आज लोकांना समाजाची भीती, जगाची भीती, लोकांची भीती मनामध्ये असते आणि म्हणून ते उघडरित्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये करत नाही. जो जिवंत देव आहे, तो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे, त्याला जगाच्या पुढे स्वीकारत नाही. परंतु ह्या ठिकाणी ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये बघा, देवाच्या आत्म्याने भरून फिलिपाने त्या ठिकाणी सुवार्ता सांगितली, देवाचं वचन सांगितलं आणि तात्काळ त्या व्यक्तीला देवाचं वचन समजलेलं आहे. त्यांनी कोणताही विलंब न करता त्या ठिकाणी जाता जाता त्या ठिकाणी पाणी आढळलं आणि तो म्हटला फिलिपाला की बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी पिता, पुत्र आणि पवित्र आत्मेच्या नावाने त्या ठिकाणी शंडाला बाप्तिस्मा दिला. आणि मग ते पाण्यातून वर आले. तोच प्रभूचा आत्मा फिलिपाला घेऊन गेला. ह्या ठिकाणी देवाच्या आत्म्याचं खूप महत्वाचं काम आहे. आम्ही देवाच्या आत्म्याने चालत आहोत का? पवित्र आत्म्याच्या आज्ञेनुसार आम्ही चालत आहोत का? पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही चालत आहोत का आमच्या मनाच्या बुद्धीने चालत आहोत? या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये, प्रभूच्या जीवनामध्ये जगत असताना आम्हाला ह्या दोन गोष्टीचा खूप मोठा अनुभव यायला पाहिजे. जर आमच्या जीवनामध्ये देवाचा पवित्र आत्मा नसेल, प्रभू येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्मा नसेल, तर आम्ही काही करू शकत नाही. कारण पवित्र आत्मा हा खूप महत्वाचा आहे. त्याच्या मार्गदर्शनानुसार चालणं खूप महत्वाचं आहे. आजचे दास, आजचे पुढारी आणि आजचे देवाचे लोक खरोखर देवाच्या मार्गाने, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालतात का? हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. प्रियांनो, शेवटचा काळ जवळ आलेला आहे आणि ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना आम्हाला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाची गरज आहे. देवाचा दास फिलिप हा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालणारा व्यक्ती होता आणि म्हणून देवबाप त्याच्याद्वारे अनेक ठिकाणी काम करत होता. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो त्या ठिकाणी आला, रथाच्या मागे धावला. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने त्या शंडाला देवाची सुवार्ता वचनातून सांगितली. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याला बाप्तिस्मा दिला आणि पाण्यातून वर येताच तो त्या ठिकाणी पवित्र आत्मा त्याला त्या ठिकाणावरून तो घेऊन गेलेला. असं हे देवाच्या पवित्र आत्म्याचं काम या प्रेषितांची कृती या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे. फिलिप हा देवाच्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा दास होता. आज आमच्या पुढाऱ्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या दासाचं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं काम आमच्या जीवनामध्ये दिसतंय का? मार्गदर्शन दिसतंय का? नाही. त्याचा अभाव प्रत्येक मंडळीमध्ये दिसत आहे. आज फक्त ऑर्केस्ट्रा, आज फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी आम्ही करतो, मोठे मोठे साऊंड आम्ही तयार करतो, मोठ्या मोठ्या वर्शिप टीम आम्ही त्या ठिकाणी घेत होतो, परंतु गाणे चालू झाले तर नुसता धांगड धिंगाणा. प्रियांनो,
आम्ही जिवंत देवाचे लोक आहोत. आम्ही जो स्तुतीचा यज्ञ जिवंत देवाला समर्पित करीत आहोत तो स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे. त्या सर्व गोष्टी शिस्तीत झाल्या पाहिजे, पवित्रतेत झाल्या पाहिजे, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या मार्गदर्शनानुसार झाल्या पाहिजे. तेव्हाच देवाच्या आत्म्याचं काम आमच्या जीवनामध्ये होणार आहे. पुन्हा षंडाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलिप अजोत नगरात आढळला आणि कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटे जी जी गावे लागले त्यातून जाताना त्याने स्वार्थ सांगितले. तो शांत बसला नाही. ज्या ज्या वाटेने तो जात होता त्या त्या वाटे जे नगर आले त्या नगरातून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची घोषणा केली, सुवार्ता सांगितली. तो शांत बसला नाही आणि म्हणून देवाचा पवित्र आत्मा त्याच्या ठाई होता. देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने तो चालत होता. जे बंधन आले ते बंधन पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते दूर झालेले आहे. त्या ठिकाणी ती सेवा फलद्रूप झालेली दिसते. म्हणून प्रियानो, जर आज आपली सेवा देवाने सोपवलेली कामगिरी फलद्रूप व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज आमचं जीवन फिलिपासारखं पाहिजे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या मार्गदर्शनानुसार आम्हाला चालायला पाहिजे. या ठिकाणी त्या हापशी षंडाचं जीवन बदललेलं आहे. तो आनंद करीत उल्हास करीत तो त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. त्याने प्रभू येशूचा स्वीकार विलंब न लावता त्या ठिकाणी तात्काळ त्यांनी केलेला आहे. म्हणून प्रियांनो, आज तुम्ही देखील विलंब करू नका. जन्मापासून तुम्ही ख्रिस्ती आहात, पण तरी पण आज तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्त नाहीये. देवाचं वचन तुम्हाला समजत नाहीये. तुम्हाला कोणाच्या तरी दासाची मदत तुम्हाला घ्यावा लागणार आहे. मग त्यासाठी तुम्ही प्रथम प्रार्थनेत पाहिजे. त्याशिवाय वचनाचा उलगडा होणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, सर्वांना विनंती आहे की प्रार्थनेमध्ये राहा. प्रार्थनापूर्वक देवाच्या वचनाचा अभ्यास करा आणि जे वचन आहे ते सत्य वचन इतरांपुढे मांडा. त्याच्यामध्ये कोणतेही वचन इकडून तिकडून घेऊन सगळ्या वचनभर बायबलभर फिरण्याची गरज नाही. देवाचा आत्मा तुमच्या संगती बोलणार आहे. देवाचा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते वचन तुमच्या जवळ येणार आहे. तुमचे अंतःकरण उघडणार आहे. तुमचं जीवन बदलून टाकणार आहे. तुमच्या जीवनामध्ये एक नवी कलाटणी लागणार आहे. देवाच्या पवित्र सामर्थ्याने तुम्ही भरल्या जाणार आहे. हा सकाळच्या प्रियांनो, खूप सुंदर असं वचन आज देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या मार्गदर्शनानुसार आम्ही चाललं पाहिजे. जी आज्ञा आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने केली ती आम्ही पाळली पाहिजे. या ठिकाणी देवदूतांनी दर्शन दिलं फिलिपाला. त्यांनी आज्ञा केली, उठ आणि जा. आज आमचं जीवन तसं आहे का? लगेच आम्ही उठलो लगेच देवाच्या सेवेला गेलो नाही. आम्ही तर थांबा, आम्ही आलो 11 वाजता. पण देवाची इच्छा असते लगेच तुम्ही त्या ठिकाणी जायला पाहिजे. आम्ही देवाच्या इच्छेनुसार चालत नाही तर आमच्या मनानुसार आम्ही चालतो. क्षमा असो प्रियांनो, परंतु आम्ही देवाच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त वागत आहोत. पोटासाठी आम्ही प्रभूची सेवा करत आहोत. देवाने तुम्हाला 2 हात 2 पाय चांगलं सदृढ शरीर दिलेलं आहे काम करण्यासाठी. प्रभू देखील या जगामध्ये असताना स्वतः काम करून जगत होता. अनेक देवाचे दासदासी असे आहेत की ते काम करून जगत आहे. ते कोणावरती अवलंबून नाहीये, कारण देवाचा आत्मा त्यांच्या संगती आहे. ती खरीच सेवा आहे. आम्ही मनुष्याकडे मागण्यापेक्षा ज्याने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, ज्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे, त्या देवावरती भरोसा ठेवून, त्या देवावरती विश्वास ठेवून आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. त्याशिवाय देवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळणार नाही.
म्हणून या जीवन जगत असताना प्रियांनो, सर्वात प्रथम आम्ही देवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचं मार्गदर्शन आम्ही घेतलं पाहिजे. पवित्र आत्मा जे काय आम्हाला सांगेल त्याप्रमाणे आम्ही केलं पाहिजे. कारण देवाने तुम्हाला आणि मला ही सर्वात मोठी महान देणगी तुमच्या आणि माझ्या जवळ विनामूल्य फुकट ती देऊन ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. आमचं जीवन देवाला आवडणारं पवित्र असं जीवन पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, या सकाळच्या समयात तुमचा आणि तुमच्या परिवाराचा आणि सर्व लोकांचा, जे जे लोक हे देवाचं वचन ऐकतील त्या प्रत्येकाचा ताबा देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने घेतलेला आहे. प्रत्येकाला तो या सकाळच्या समय स्पर्श करत आहे आणि त्या सामर्थ्याच्या मार्गदर्शनानुसार आम्हाला चालायचं आहे. देवबाप करो या छोट्याच्या वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. हे सुंदरचं वचन तू आम्हाला दिलंस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, आजच्या दिवसभराच्या मन्नासाठी, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्यासाठी, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या मार्गदर्शनानुसार आमचं जीवन चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, सर्व वाईट पीडा, सर्व वाईट आजार, तुझ्या विरोधात चालणारा दुरात्मा, या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आमच्या जीवनातून तू काढून टाक. ज्या लोकांना आरोग्याची गरज आहे त्या लोकांना तू स्पर्श कर. ज्या लोक कर्जबाजारी आहेत त्यांच्या जीवनातील सर्व कर्जबाजारी पण तू दूर कर. प्रभू, जे तरुण तरुणी आहे, बेरोजगार आहेत, त्यांना तू काम तू दे. आणि प्रिय प्रभूशी, जे प्रवास करणार आहेत, ज्यांचे कामकाजासाठी ते बाहेर जाणार आहेत, त्यांचे सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. प्रभू, जे कामावर जाणार आहे त्यांच्या कामामध्ये तू त्यांना यश दे, त्यांच्या कामामध्ये त्यांना प्रमोशन दे. आणि प्रिय प्रभू येशू, जे शिक्षण घेत आहे त्यांच्या शिक्षणामध्ये ज्ञान, बुद्धी, चातुर्याने तू सर्व लेकरांना तू भर. आणि प्रभू, या जगामध्ये जगत असताना सर्व उन्हाच्या तडाख्यापासून, दुष्काळापासून आणि प्रिय प्रभू येशू सर्व दुष्टात्म्यांच्या पीडांपासून आणि सर्व व्यसनांपासून या सर्व तुझ्या पिढीचं तू रक्षण कर. पित्या परमेश्वरा, आम्हाला सर्वांना तुझ्या पवित्रते, तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू वाढव, तुझ्या पवित्रतेमध्ये तू चालव. आणि प्रिय प्रभू येशू, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाचं तू रक्षण कर. प्रत्येक दासीला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू भर. आमच्या प्रत्येकाचं आरोग्य तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ज्याप्रमाणे फिलिपाला देवाचा आत्मा त्या ठिकाणी घेऊन गेलेला आहे आणि त्या फिलिपाला देवाचं वचनातून मार्गदर्शन केलेलं आहे, त्याचं जीवन बदलून टाकलेलं आहे. प्रभू, त्याचप्रमाणे तू आम्हाला तुझ्या दासाद्वारे प्रिय प्रभू येशू तुझ्या वचनातून तू मार्गदर्शन कर. आणि प्रभू, तू आमचा शिक्षक हो, तू आमचं सर्व काही हो. आणि प्रिय प्रभू येशू, तू आमच्या अंतःकरणाचे डोळे तू उघड, कान उघड. आमचं प्रिय प्रभू येशू थंड झालेलं अंतःकरण प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पेटलं जाऊ दे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा. तू आमची प्रार्थना स्वर्गामध्ये तू ऐकत आहेस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आज दिवसभरातील सर्व उपास प्रार्थना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रत्येक दासाला, प्रत्येक दासीला तू आशीर्वादित कर. आणि प्रिय प्रभूजी, प्रत्येकाची सेवा तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल. या प्रार्थनेद्वारे तू आशीर्वादित कर. अनेक साक्ष या ठिकाणी येऊ दे आणि प्रत्येक नवीन साक्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडू दे. पित्या परमेश्वरा, प्रत्येकाचा ताबा तू घे, तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, जर आपल्याला प्रार्थनेची गरज आहे तर या क्रमांकावरती संपर्क साधा. 97 30 30 16 68. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. देवबाप सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व दुष्टात्म्यापासून, उन्हापासून, सर्व साथीच्या आजारापासून आपल्या सर्वांचं संरक्षण करो. आमेन, 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 आमेन.